सर्वांचा मित्र अक्षराजे ताठे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्य मराठीमध्ये एक बातमी वाचली की आवाहन एनिमी प्रॉपर्टी अशा अनेक मुद्द्यावर एक बातमी होती. हर्षवर्धन रायबान जाधव हे नवीन पक्ष येतोय, काय सांगाल या पक्षाबद्दल? रायबान जाधव विकास आघाडी हा निडर आणि सगळ्यांना सोबत घेऊन आर्थिक दृष्टिकोनातून राष्ट्र कसं मजबूत होईल, ज्याच्यातनं सर्वे अपि सुखिनः सन्तु हा जो धर्माचा, हिंदू धर्माचा एक सगळ्यात महत्त्वाचा अंग आहे, तो साध्य कसा होईल याच्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून या पक्षाच्या अनुषंगाने आता महानगरपालिकेमध्ये लोक उभे करण्याच्या संदर्भातली भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आता आपण आज जाहीररित्या व्यक्त झालेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या माध्यमातूनही तमाम जनतेस मी आवाहन करतोय की या पक्षाला साथ द्या, कारण हा निडर आहे, घाबरत कोणाच्याच बापाला नाही. का? कारण जे खरं आहे ते खरं आहे आणि ती बोलण्याची मला सवय आहे. आता सध्या तुम्ही बघितलं की प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी कोणत्या पक्षात चाललाय का? भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि उबाटा असेल, काँग्रेस असेल, यांचं आउटगोईंग चालू आहे. याकडे कसं बघतं? माणसं पेरली आहेत यांनी, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये, जी वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या किंवा जाऊ शकणाऱ्या तमाम लोकांना तिकडनं हुसकावून लावत आहेत आणि ते आपल्याला दैनंदिनरित्या आता पाहायला मिळते. म्हणजे विरोधकांची एकजूट होऊच द्यायची नाही आणि एकजूट नाही झाली की मग काय, बॅटिंगही आपली आणि बॉलिंगही आपली, असा प्रकार करायचा. अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं एक कूटनीती मला याच्यामधून जाणवते. आता ही कूटनीती तिथपर्यंत ठीक आहे जिथपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेत बसल्याच्या नंतर लोककल्याणकारी काम करणार असेल. मात्र तसं होताना दिसत नाही, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री जरी कुठल्या गोष्टी सांगत असतील विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या अनुषंगाने, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की स्थानिक विकास कार्यक्रम जो आमदारांचा मूलभूत फंड असतो त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःला देखील एकही रुपया देऊ शकलेले नाही आहेत. नाहीतर त्यांनी सिद्ध करावं की त्यांच्या आमदार फंडामध्ये त्यांनी आत्तापर्यंत वर्ष 25-26मध्ये इतके पैसे आणले आणि इतके पैशाचं काम केलं आहे. नागपूर हे त्यांचं विधानसभा कार्यक्षेत्र आहे. त्या कार्यक्षेत्रामध्ये स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत किती पैसे मुख्यमंत्री महोदय आणू शकले आणि किती पैसे देऊ शकले. आणि तीच गोष्ट अजित पवारांची आहे, अर्थमंत्री आहेत, वाटेल तितक्या गोष्टी बोलत आहेत, पण ते स्वतःला म्हणजे अजित पवारांना स्थानिक विकास कार्यक्रम जो आमदारांचा बेसिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पैसे देऊ शकलेत का? उत्तर आहे नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत की मी ह्यांना एवढे देऊन टाकेन, त्यांना देऊन टाकेन, पण ते स्वतःला देऊ शकलेत का आमदार म्हणून? उत्तर आहे नाही. असेल तर सांगा. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्याकडे फंड नाही, पण तेच उपमुख्यमंत्री आपल्याच कन्नड मतदारसंघ मध्ये येऊन म्हणतात की 200 कोटी रुपये दिले, ते कुठे गेले? आता 200 कोटी मी पण तुम्हाला दिले. काल नाही का आपण भेटलो होतो संध्याकाळी? हे असलं काहीतरी फालतू गोष्टी करण्यापेक्षा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मला राज्य सरकारने, तुमच्या माध्यमातून मी डायरेक्ट आवाहन करतोय की राज्य सरकारने मला सिद्ध करून दाखवावं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमदारचं जाऊ द्या, पण स्वतःला तरी किमान हे 3 लोक यांना तरी ते आमदार फंड स्वतःला देऊ शकलेले आहेत का? जर देऊ शकले असतील आणि माझं विधान चुकीचं असेल तर तातडीने माझ्यावरती अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाका. आणि जर नसेल तर लोकांना तुम्ही फसवताय म्हणून तुम्ही जेलमध्ये जा. सरळ बोलतोय. जय श्रीराम. एनिमी प्रॉपर्टीबद्दल आजही उल्लेख केला आपण. एनिमी प्रॉपर्टी म्हणजे भारताच्या राष्ट्रामधली पाकिस्तानची प्रॉपर्टी, मग ती भारतात काय करते? मला पण प्रश्न आहे, काय करते? काँग्रेसला विचारलं पाहिजे, कारण काँग्रेस पक्षाने 1968 साली हा कायदा बनवला. नंतर भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे, कारण 2017 साली त्यांनी त्या कायद्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आणून ते आणखीन पक्क केलं की ही पाकिस्तानी प्रॉपर्टी आहे, तर ही भारतात काय करते. आणि त्याच्याबद्दल मुसलमानांचे फरिश्ते म्हणून फिरणारे इम्तियाज जलील बोंबलत सुद्धा नाहीत. आणि ते इम्तियाज जलील म्हणतं पाकिस्तानचा माझा काय संबंध? अरे तुझा पाकिस्तानशी संबंध नाही रे बाबा. पण ती लोक जी त्या एनिमी प्रॉपर्टीवरती राहत आहेत ती बहुतांशी मुस्लिम समाजाचे, ज्यांचे तुम्ही फरिश्ते म्हणून गावभर दांगोडं पिटत फिरताय. मग फिरताय ना, मग बोंब काय पाडली 5 वर्षात खासदार असताना? ते तरी सांगा की ती प्रॉपर्टी एनिमी प्रॉपर्टी होऊ कशी शकते जेव्हा ती भारतात आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक युत्या होत आहेत, आघाडी होत आहेत. आपण कोणासोबत युती आघाडी करणार का आणि किती जागा लढवणार आहेत? समविचारी जे असतील, राष्ट्र प्रेरणेने जे जागृत असतील, आम्हाला राजकारणापेक्षा राष्ट्रनीतीमध्ये इंटरेस्ट आहे. हे राष्ट्र वाचावे, हे जग वाचावं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत हे विश्वाची माझी घरं, त्या संकल्पनेत काम करणारे लोक होतो मी.
आणि म्हणून आम्ही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. जे होईल ते होईल, जय श्रीराम म्हणतो पुढे चालतो. त्यामुळे या विचाराने प्रेरित जी काही माणसं असतील, जे समरस असतील आमच्या विचाराशी, की होय इथे विश्वची माझी घरं, सर्वे अपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामया भवतु सब्ब मंगलम. थोडक्यात बुद्धांच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला आणखीन. ठीक आहे. या विचारसरणीशी समरस जे कोणी असतील त्यांनी आमच्याबरोबर काम करावं. आणि ज्यांचं म्हणणं असेल की आणखीन कर्ज निघालं देशावर तर चालेल, आमदार फंड नाही मिळाला तरी चालेल, नगरसेवकांना फंड मिळाला नाही तरी चालेल, पण आम्ही जातीयवाद करू, धर्मवाद करू. देशावर ऑलरेडी मिलिटरी आपली टेम्पररी आहे म्हणून लाल किल्ल्याच्या समोर बॉम्बला झालेत, ज्याच्यामध्ये मुसलमानही गेले आणि हिंदूही गेले, कारण बॉम्बला कळत नाही जात धर्म. आम्हाला पुन्हा तेच करायचं आहे. हे आम्हाला नको. गिरडे बरे. किती जागा लढवणार आता? आत्ता तरी सध्या माझ्याकडे 10 ते 12 उमेदवार आता माझे तयार आहेत. येणाऱ्या काळात बघू. आणि फाईट आहे, कारण त्या उमेदवारांना यांनी धमकावणं चालू केलंय, त्याच्या कुठं नादाला लागतंय. आता जे लोक आमच्या उमेदवारांना धमकवत आहेत त्यांना मी एकच सांगतो, एक काळ भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयींचं भाषण जे झालं होतं त्याचं भान राहू द्या, कि अगर लड़ना है तो बीजेपी से लड़ो एक दिन, मगर राम से मत लड़ना, निपट जाओगे. त्यामुळे हमसे मत लड़ना, अपनी औकात में रहना. जय श्री राम.